नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी महापालिकेला GSTचे 73,71,00,000 रुपये अनुदान लवकरच प्राप्त होणार आहे. या संदर्भात मंत्रालयात गुरुवारी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत GSTचे 73,71,00,000 रुपये अनुदान तात्काळ देण्याबाबत शिफारस करण्यात आली, अशी माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 12 मार्च रोजी लक्षवेधी उपस्थित करत GSTचे थकीत अनुदान देण्याची मागणी केली होती. परभणी शहर महापालिका अनुदानाचा मुद्दा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सभागृहात आक्रमकपणे लावून धरला. महानगरपालिकेची स्थिती बिकट असल्यामुळे सभागृहात निदर्शनास हे आणून देण्यात आलं होतं. यावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सकारात्मक प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडला होता आणि तो मंजूर करू असं आश्वासन सभागृहाला दिलं होतं. त्यानुसार समिती गठीत करण्यात आली होती. या समितीची बैठक आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात गुरुवारी पार पडली. परभणी महापालिकेचे GST अनुदान देण्याची शिफारस या बैठकीत मंजूर करण्यात आली. त्यामुळे लवकरच अनुदान मिळणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. याबद्दल महापालिकेच्या वतीनं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. परभणी महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची निवड गुरुवार दिनांक 9 रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली. महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर, नगरसचिव विकास रत्नबारखे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. यावेळी महापौर सय्यद इक्बाल यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये श्रीमती सरोदे प्रतिभा अतुल, श्रीमती नौशीन अलीम कुरेशी, डहाळे व्यंकट लक्ष्मणराव, शेख रईस शेख हबीब, श्रीमती राजापुरे प्राप्ती विकास, श्रीमती भालेराव सुलोचना मदनराव, वाघमारे भगवान नारायणराव, देशमुख सुनील जनार्दनराव, इनामदार नदीम अहमद, आकाश गोविंदराव लहाने, अक्षय दिलीपराव देशमुख, अर्जुन सुभाषराव सामारे, गंगाळे सागर रणजित आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं डॉक्टर केदार खटिंग, गणेश उर्फ बबलू टाक, श्रीमती सपना व्यंकटेश जुगटे आणि 6 विशेष समिती सदस्यांची निवड यावेळी करण्यात आली. कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी महिला एवं बालविकास मंत्रालयामार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या शी बॉक्स या ऑनलाईन प्रणालीची व्याप्ती आता लक्षणीयरित्या वाढविण्यात आली आहे. अद्ययावत करण्यात आलेल्या या पोर्टलद्वारे महिलांना आता केवळ कार्यस्थळावरील छळच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाड, शेरेबाजी किंवा रस्त्यावरील उपद्रवी प्रकाराविरोधातही थेट तक्रार नोंदविण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारचे शी बॉक्स पोर्टल अधिक सक्षम झाले आहे. कोणताही छळ सहन न करता महिलांनी धाडसानं तक्रार नोंदवावी. तक्रार होताच पोलिसांची तात्काळ मदत मिळेल असं आवाहन महिला आणि बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केलं आहे. पूर्वी शी बॉक्स पोर्टलचा वापर प्रामुख्यानं कार्यस्थल पर महिलाओं का यौन उत्पीडन अधिनियम 2013 अंतर्गत तक्रारींसाठी मर्यादित होता. मात्र नव्या अद्ययावतीकरणामुळे महिलांच्या सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे पोर्टल प्रभावी ठरणार आहे. अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र आणि कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं दिनांक 11 ते 20 एप्रिल 2026, दिनांक 12 एप्रिल आणि 14 एप्रिल 2026 वगळून प्रथम परीक्षा या कालावधीत सकाळी 7:30 ते 12 आणि दुपारी 12:30 ते 6:45 या 2 सत्रात जिल्ह्यातील 4 केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 163 अन्वये जिल्हाधिकारी यांनी आदेश जारी केले असून त्यानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरातील सर्व टेलिफोन, STD, भ्रमणध्वनी, ISD, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र आणि ध्वनिक्षेपके बंद ठेवावेत. हे आदेश परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना लागू राहणार आहेत. ज्ञानोपासक कला वाणिज्य सायन्स महाविद्यालय जिंतूर रोड परभणी, ज्ञानसाधना फार्मसी महाविद्यालय धर्मपुरी पाटी जिंतूर रोड परभणी, श्री रामकृष्ण परमहंस फार्मसी महाविद्यालय पाथरी रोड परभणी, शासकीय तंत्रनिकेतन जिंतूर
या महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा होणार आहे. आदेश दिनांक 11 एप्रिल ते 20 एप्रिल 2026, दिनांक 12 एप्रिल आणि 14 एप्रिल 2026 वगळून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत, असं कळविण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.